नागपूरची ओळख आणि नागनदीचा उगम असलेल्या अंबाझरी तलावाचा श्वास आता कोंडलाय। त्याचं कारण असं की अंबाझरी तलावावर जलपर्णीच्या वेलींचे अक्षरशः गालीचे तयार झाले आहेत। अंबाझरीचं नैसर्गिक सौंदर्य, तिथली जैवविविधता जपायची असेल तर मनपासह सरकारनं गांभीर्यानं व्यापक मोहीम हाती घेणं गरजेचं आहे। टाकूयात अंबाझरीच्या सध्याच्या दुरावस्थेवर एक नजर। अंबाझरी तलावाची काय ही स्थिती? एकेकाळी पर्यटकांची गर्दी असणारा अंबाझरी भोगतोय विजनवास। मनपा प्रशासन, महापौर, मुख्यमंत्री देणार का अंबाझरीकडे लक्ष? की हळूहळू अंबाझरी तलाव लागणार मृत्यूशय्येला? जलपर्णीनं ग्रासलं अंबाझरी तलावाला। एकेकाळचं नागपूरचं वैभव, नागपूरची ओळख, अंबाझरी तलाव, नाग नदीचं उगमस्थान। पण आजची स्थिती काय आहे हे पाहून प्रत्येक नागपूरकर हळहळून जाईल। पूर्ण तलावावर जलपर्णीचं जाळ पसरलं आहे। एक प्रकारे हिरवं मैदान तयार झालेलं आहे। असं नाही की मनपा प्रशासनानं काम केलं नाही। अनेकदा मोहिमा आखण्यात आल्या, काम देखील झालं, मात्र जलपर्णी वेगानं वाढत आहे। काय स्थिती आहे हे आपणच पाहू शकता। याच्या मागे कारण असं मानलं जातं की अंबाझरी तलावाच्या मागील बाजूला असलेल्या विविध कारखान्यांमधून निघणारं रासायनिक पाण्यामुळं किंवा प्रदूषणामुळं पाण्याचं संतुलन बिघडलं आणि जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे। रोजगारासाठी कारखाने आवश्यक आहे, याला दुमत नाही, मात्र पर्यावरण, जैवविविधता, नागपूरची ओळख याचं काय हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो। निसर्गासाठी जलस्रोत असणं आवश्यक आहे। अंबाझरी तलाव हा नाग नदीचा उगम मानला जातो, मात्र एकेकाळी नदी असणारी नाग नदी आज नाल्याचं स्वरूप आहे। जर असंच चालू राहिलं तर अंबाझरी तलाव हा पाण्याचं एक डबकं तयार राहील, तशीच त्याची ओळख होईल। आता नागपूर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आले आहे। महापौर असो, स्थायी समिती अध्यक्ष असो, विविध समित्यांच्या अध्यक्षपदी लोकप्रतिनिधी आले आहे। त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे ते लक्ष देतील का? व्यापक प्रमाणात आणि कायमस्वरूपी यावर तोडगा काढला जाईल का? एवढीच अपेक्षा। कॅमेरा पर्सन लोकेश मोहितेसोबत राहुल जोशी, USN न्यूज।